नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. कोकणमधल्या निसर्ग वादळग्रस्तांसाठी केंद्र सरकारनं जी मदत दिलेली आहे ती अतिशय अपुरी आहे आणि तोकडी आहे, असं म्हटलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. वादळग्रस्तांना तातडीनं मदत देणं त्यामुळेच अशक्य आहे कारण राज्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत आणि त्यातच वादळग्रस्तांना देण्यासाठीची जी मदत आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे तातडीनं अतिरिक्त मदत वादळग्रस्तांना करणं शक्य नाही, असंही अजित पवार म्हणाले. एवढंच नाही तर सध्या कोरोनाच्या टेस्टमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसते. सरकार समाधानी नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी शाळा सुरू होण्याच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना सुद्धा पूर्णविराम दिला आहे. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यापूर्वी झालेल्या बैठकीतल्या निर्णयांचा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी दिली. अजूनही अर्थव्यवस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आलेली नाही. काही प्रमाणामध्ये यायला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी लागलेली आहे, परंतु जे पॅकेज दिलं त्या पॅकेजचा खूप काही तातडीनं मदत सगळ्यांना होईल अशातला भाग नाही. याशिवाय विविध विषयावर त्यांनी स्पष्टपणे मतं मांडली. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा आणि पक्षाचे नेते अमित ठाकरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा यावेळेला उपस्थित असतील आणि आशा सेविका आणि परिवहन या दोनही विषयांना घेऊन अमित ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. थोड्याच वेळात मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे. काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला अमित ठाकरे जाणार आहेत. ही कालची दृश्य आहेत. राज्यपालांची भेट घेतली त्यावेळची राज्यपालांच्याकडे मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातनं काही महत्त्वाचे मुद्दे अमित ठाकरे यांनी उपस्थित केले होते. तर आज अजित पवार यांची भेट घेणार ती आशा सेविका आणि परिवहन या दोन प्रमुख विषयांच्या संदर्भात. त्यामुळे अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसात हळूहळू सक्रिय होताना दिसत आहेत आणि त्यातलाच एक पुढचा टप्पा ते म्हणजे अमित ठाकरे आता अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट प्रामुख्यानं राज्यामध्ये ज्या प्रकारच्या उपाययोजना कोरोनाच्या संदर्भातनं होत आहेत त्यात कुठे सरकार कमी पडतं आहे, कोणत्या विभागाला योग्य पद्धतीनं सेवा उपलब्ध करून दिली जात नाही किंवा त्यात अडचणी येत आहेत, त्यातही राज्याच्या ग्रामीण भागात ज्यांच्यामार्फत आरोग्यसेवा पोहोचवण्याचं किंवा सध्या कोरोनाचं आक्रमण रोखण्याचं काम करत आहेत त्या आशा सेविका आणि परिवहन विभागाच्या अनुषंगानं अमित ठाकरे यावेळेला उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. तिकडे मुंबईतल्या उत्तर विभागातून 70 कोरोना रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती हाती येते. ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आणि या रुग्णांना शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता थेट पोलिसांच्याकडेच मदत मागितली आहे. मुंबई महानगरपालिका बेपत्ता झालेल्या रुग्णांची यादी तयार करते आणि बेपत्ता रुग्णांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईच्या उपनगरांमध्ये विविध ठिकाणी काल तर 7 नवीन हॉटस्पॉट आयुक्तांनीच सांगितले. त्यात बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी पूर्व, पश्चिम या सगळ्या भागांचा समावेश होता. भांडूप, मुलुंड याचाही समावेश होता. पण आता उत्तर विभागातून 70 रुग्ण कोरोनाचे रुग्ण हे गायब झाल्याचं समोर आलं आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. महापालिका अशा पळून गेलेल्या किंवा गायब झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादीच तयार करत आहे आणि यासाठी आता थेट पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. या सगळ्या कोरोनाग्रस्तांना शोधून आणणं हे एक मोठं आव्हान आहे पालिकेच्या समोरचं.
तर आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे जर का कोरोनाची पॉझिटिव्ह आणि ठोस लक्षणं असतील तरच रुग्णालयामध्ये बेड मिळेल, अन्यथा बेड मिळणार नाही. एखाद्या अशा गरज नसलेल्या रुग्णाला जर का बेड दिला तर त्याची रुग्णालयातली ॲडमिशनच रद्द करावी, असे थेट आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढले आहेत. उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी यासाठी 48 तासात मुंबईतल्या सर्व रुग्णालयांची पाहणी करावी, अशा प्रकारचे सुद्धा आदेश देण्यात आलेत. एवढंच नाही तर गरजूंना बेड मिळाला पाहिजे यासाठी खाजगी रुग्णालयात सुद्धा फक्त पॉझिटिव्ह आहे, कोणती लक्षणं नाहीत आणि तरीही ॲडमिट करून दाखल करून घेतलं आहे, अशांना बेड न देण्याचे आदेश मुंबई मनपा आयुक्तांनी काढले आहेत. तिकडे अनावश्यक निर्बंध घातल्यास सोसायट्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि अनावश्यक भीतीचं वातावरण आहे. कोरोनाबद्दल गृहनिर्माण सोसायट्यांचा मनमानी कारभार काही ठिकाणी समोर येत आहे आणि यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. प्रामुख्यानं शहरी भागातला DDR यांच्यासह ही बैठक बोलावण्यात आली आणि अनेक सोसायट्या रहिवाशांना कामावर जाण्यासाठी मज्जाव करतायत. काही सोसायट्या बाहेरगावी गेलेल्या सदस्यांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी नकार देत आहेत. यासह अन्य अनेक तक्रारी या सोसायटीतल्या सदस्यांच्याकडून स्थानिक पोलीस स्टेशन, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यामुळे मनमानी करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाई करण्याचाच इशारा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला. शहरांमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये जी लोक बाहेर गेलेत किंवा नोकरीनिमित्त बाहेर जातात त्यांना सोसायटीचे चेअरमन असतील किंवा सोसायटीचे सदस्य असतील ते पुन्हा सोसायट्यांमध्ये येऊ नका अशी वारंवार धमकी देत आहेत. या सगळ्यांसाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत बाळासाहेब पाटील, सहकारमध्ये ज्यांच्याकडे हा संपूर्ण कारभार आहे. साहेब, अतिशय सोसायट्यांनी तगलुकी म्हणायला पाहिजे याला की असे नियम केलेत की कामगार म्हणजे जे कामावर जातात त्यांनी संध्याकाळी परत येऊ नये. विशेषतः पुणे, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मोठमोठ्या शहरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या हाऊसिंग सोसायटीच्या संचालक मंडळ आणि विशेषतः सेक्रेटरी मंडळींनी काही नियम घालून दिलेत. सुरुवातीच्या काळामध्ये ते ठीक होतं, परंतु एखाद्या सोसायटीमधला एखादा मुलगा नोकरीच्या निमित्त बाहेर गेला आणि तो पुन्हा जर यायचं म्हणलं तर त्याला येऊन दिलं जात नाही. त्याच पद्धतीनं सोसायटीमध्ये वयोवृद्ध काही दाम्पत्य राहतात की ज्यांची त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी काही कामगार हे येत असतात, परंपरागत त्यांचे येत असतात, ते आहेत. दुसरं असं झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये काही मंडळी आपापल्या गावाकडे गेली आणि ती मंडळी परत येत आहेत, पण त्यांना सुद्धा अडकाव त्या ठिकाणी केला जातो. तर तो केला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना आम्ही शासनाच्या वतीने त्यांना दिल्या आहेत. एक गोष्ट खरं की लॉकडाऊनचे नियम आता शिथिल त्या ठिकाणी झाले आहेत आणि त्या दृष्टीनं सर्वांनी सहकार्य करणं हे आवश्यक आहे. साहेब, अशा ज्या सोसायट्या आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यासंदर्भात काय तुम्ही बैठक बोलवली आहे किंवा काय याच्या संदर्भात चर्चा करणार आहेत, काय यांना समज देणार आहात? मी 2 दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी कराडमधून त्या ठिकाणी सूचना दिल्या, परंतु आज असं लक्षात येतं की काही सोसायट्या ऐकत नाहीत. मी आज विशेषतः महानगरपालिका क्षेत्रामधल्या DDR आहेत, आमचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे. शासनाला कायद्यानं त्या ठिकाणी त्यांना निर्देश देण्याची किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निश्चित त्या ठिकाणी आहेत. नक्कीच सोसायट्यांमध्ये जो दुजाभाव कोरोनाच्या वतीनं करण्यात येतोय तो जर केला तर या ठिकाणी शासन देखील कडक कारवाई करेल असे निर्देश जे ते बाळासाहेब पाटील यांनी या ठिकाणी दिल्यात. पुढे जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कल्याण डोंबिवलीहून कल्याण शिळफाटा मार्गे मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांनी वर्क फ्रॉम होम काम करावं असा उपरोधिक टोला प्रशासन आणि सरकारला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिळफाटा वाहतूक कोंडीचा चांगलाच अनुभव घेतला. त्यामुळे या दौऱ्याचा निम्मा वेळ हा सगळा वाहतूक कोंडीतच वाया गेला. याबद्दल आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली. कल्याण डोंबिवलीकरांना सतत एका गोष्टीची चिंता असते, ते म्हणजे कामावरून घरी जाताना किंवा घरून कामावर जाताना वेळेत आपण पोहोचू का. कारण का मानपाड रोड ते शिळफाटा
या वाहतूक कोंडीमध्ये कल्याण डोंबिवलीकरांचं अर्ध आयुष्य गेलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि याच वाहतूक कोंडीचा फटका आज विरोधी पक्ष नेते जे आहेत प्रवीण दरेकर यांना देखील बसलेला आहे। आपल्यासोबत आहेत ते भाऊ, आपण तुम्ही पाहिलं की शिळफाटा जो आहे तिथपासून ह्या पलावापर्यंत यायलाच जवळपास आपल्याला अर्धा तास गेलेला आहे। मुख्य पाहिलं तर आपण 10 ते 15 मिनिटाचा हा रोड आहे, त्या रोडवरून जाण्याकरता आज लोकांना कमीत कमी 3 तास काढायला लागतात। वाहतूक कोंडी हा कल्याण डोंबिवलीचा सगळ्यात मोठा विषय आहे। आपण अत्यंत एका चांगल्या विषयावर लक्ष वेधताय आणि याच्या दौऱ्यानिमित्तानं हे भीषण वास्तव आज माझ्यासमोर आले की शिळफाट्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ट्रॅफिक होती आणि त्याचा भुर्दंड, त्याचा त्रास कल्याण डोंबिवलीकरांना या ठिकाणी भोगावा लागतोय। आणि म्हणून आपण बघाल की आज कल्याणकडचे तिन्ही पूल बंद आहेत, पत्री पूल असेल, कोपर, निलजे, आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी एक प्रस्तावित उड्डाणपूल होता, म्हणजे शिळफाटा ते दुर्गाडी अशा प्रकारचा पूल जर या ठिकाणी झाला असता, मला वाटतं आमचे आमदार रवी चव्हाण यांनी सातत्याने त्यावेळेला याची मागणी केली होती, तर या मोठ्या वाहतुकीवर त्या ठिकाणी त्याचा निश्चित चांगला परिणाम होत आज जो कल्याण डोंबिवलीचा मुंबईला येणारा मोठ्या प्रमाणावरचा कर्मचारी वर्ग, चाकरमानी वर्ग आहे त्याला या ठिकाणी फायदा झाला असता। कारण आज आपण बघाल की घरातून कल्याण डोंबिवलीकर निघाला की त्याला जॉबवर जाईपर्यंत 2.5-3 अगदी 4 तासापर्यंत त्या ठिकाणी वेळ लागतो। आणि मला वाटतं आपल्या आयुष्यातलं जीवनातले 4 तास फुकट घालवणे हे मला वाटतं कुणालाही परवडणारं नाही, योग्य नाही, आणि त्याच्यामुळे हा एक मोठा प्रश्न आणि समस्या इथे उभी होऊन राहिली। हो, जायला 4 तास यायला 4 तास हे कल्याण डोंबिवलीकर रोज भोगतायत, पण आज तुम्ही देखील या वाहतूक कोंडीचा अनुभव घेतलाय। नाही, मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीत वर्क फ्रॉम होम चाललंय, तसं भविष्यात वर्क फ्रॉम आपणा कार असं होतंय की काय। कारण 4 तास जायला 4 तास यायला म्हणजे 8 तासाची ड्युटीज या कल्याण डोंबिवलीकरांची आपल्या गाडीत होते। तर मला वाटतं याच्यामध्ये परिवहन विभागानं, सरकारनं तात्काळ लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं पाहिजे आणि ह्याला दुसरे पर्यायी बायपास 1-2 जर आपण निर्माण केले तर या रोडवरचा, शिळफाट्यावरचा जो प्रेशर आहे तो त्या ठिकाणी डायव्हर्ट होऊ शकते आणि आपल्याला वाहतुकीमध्ये थोडं रिलीफ मिळू शकतं। कल्याण डोंबिवलीकरांच्या 5वीलाच ही वाहतूक कोंडी पुजली का असं म्हणावं लागेल, कारण का डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा एकमेव पूल जो आहे कोपर पूल तो बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर नवीन पुलाचं त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली। आता पत्री पूल गेल्या 2-3 वर्ष बंद आहे आणि आता निळजे पूल जो आहे तो बंद केलेला आहे। नियोजन कुठेच करायचं नाही, वाहतूक कोंडी कशी सुटेल किंवा लोकांना पर्याय रस्ता कसा उपलब्ध होईल ह्याची कुठे एक नियोजनबद्ध आखणी करायची नाही आणि थेट उड्डाणपुलं बंद करून टाकायची आणि त्याची कामं वर्षानुवर्षे करायची नाही। हे जे सगळे कागदी घोडे नाचवले जातात याच्यामध्ये सगळे राजकीय नेते देखील असतील आणि सरकारी अधिकारी विशेष करून, यांच्याबद्दल काय बोलाल? नाही, निश्चितपणे नियोजनाचा अभाव असल्या कारणानंच अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होताना दिसत आहेत। कारण जर वर्षानुवर्ष काही पूल बंद असतील आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये आपण नियोजन करून वाहतुकीचा ताण कमी करणार नसू तर निश्चितपणे तिथे असणारं राजकीय नेतृत्व, त्यांची इच्छाशक्ती आणि प्रशासनाचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी आहे हे अत्यंत स्पष्ट होतं। खरं म्हणजे आज कल्याण डोंबिवली आपल्या राज्यातले एक सुसंस्कृत शहर म्हणून त्याचा चेहरा ओळखला जातो, परंतु आज कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर आपण बघाल की अत्यंत विस्कळीत असं वातावरण होतं। ना रस्त्याचं नियोजन, ना गटाराचं नियोजन, ना कुठल्या प्रकारचं नियोजन, आणि त्याच्यामुळे मला वाटतं एका चांगल्या शहराचा चेहरा विस्कळीत होताना या ठिकाणी दिसतोय आणि तो युद्ध पातळीवर त्या ठिकाणी नीट करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी तिथे असणारं राजकीय लीडरशिप आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करणं आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने त्याला पाठबळ देणं हे होणं। तिकडे संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सामनाच्या अग्रलेखामध्ये विखे सध्या वनवासात गेले असा उल्लेख केला होता। यावरून विखे पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडके असा टोमणा मारला। विखे पाटील यांना सामना अग्रलेखामध्ये राजकारणापासून दूर राहा, वनवास घ्या असा सल्ला सामनानं दिला होता।
यावरून विखे पाटील यांनी संजय राऊत यांना टोमणा मारत, आमची बांधिलकी ही नगरच्या जनतेशी होती. जनतेनं मला माझ्या मुलाला आत्तापर्यंत भरभरून दिलंय. आमची बांधिलकी कधीही सिल्व्हर ओकला तर कधी मातोश्रीला अशा अस्वस्थ येरझऱ्या घालत नव्हती. आमची बांधिलकी नगरच्या जनतेशी आहे. आमची नाळ जोडलेली आहे. तुमच्यासारखी अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात दिसते असा दुटप्पीपणा कोण करतं ते लपून राहिलेलं नाही, असा टोमणाही मारलाय. आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीनं उत्तर दिलं गेलंय. सामनात असं म्हटलं होतं, थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर. आणि विखे पाटलांना अनेक टोले मारले होते. विखे पाटलांची कमळा असा चित्रपट, असाही त्यांनी टोमणा मारला. टूर अँड ट्रॅव्हल कंपनी त्यांची बंद पडली असंही म्हटलं होतं. तर विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचा प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात असंही म्हणून सामनाकारांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. दरम्यान कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतामध्ये या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशात योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला. आज कोरोनिल हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेलं एक औषध त्यांनी लॉन्च केलं. या विषाणूचा पराभव करण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे असा दावा बाबा रामदेव यांनी केला. पत्रकार परिषदेमध्ये बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बालकृष्ण, औषध चाचणीसाठी उपस्थित असलेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित होते. या आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जयपूर यांनी संयुक्तपणे काम केलं आहे. आज हम ये कहते हुए गौरव अनुभव कर रहे हैं कि कोरोना की पहली आयुर्वेदिक क्लिनिकली कंट्रोल ट्रायल बेस्ड एविडेंस रिसर्च बेस्ड मेडिसिन पतंजलि रिसर्च सेंटर और नीम्स के संयुक्त प्रयास से तैयार हो गई है. तिकडे भारताच्या दबावापुढे अखेर चीन झुकला आहे आणि चीनला गुडघे टेकावे लागलेत, माघार घ्यावी लागले. गलवान खोऱ्यातून चीनी सैनिक आता मागे हटणार आहेत आणि सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी, तो निवळावायासाठी दोन्ही देशांचा प्रयत्न सुरू आहे. पण चीननं आधी माघार घेतली. गलवान खोऱ्यातील दोन्ही देशांचे सैनिक हे मागे हटणार आहेत. कमांडर पातळीवरच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे 2 दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस ते लडाखमध्ये असतील. या दौऱ्याच्या वेळेला ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून प्रत्यक्ष परिस्थितीही जाणून घेतील. 6 आठवड्यांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने उभे ठाकलेत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या गणेश मंडळांच्या सोबत जी बैठक घेतली होती त्यात आता महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. गणेश मूर्तींची उंची कमी करून आपल्या उत्सवाची मूर्ती उंची वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत आता मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे आणि गणपतीची उंची, गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये उंच गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच गणेश गल्ली यांनी यंदाच्या गणेशोत्सवात 3 फुटांची पूजेची गणेशमूर्ती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत या मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांची चर्चा झाली होती. लहान गणेशमूर्ती बसवण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेत असल्याचं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.